येस सर. सर अहो आपल्याकडे काय किंवा जगभरात काय, एकदा अमृताचा शोध लागला ना की त्याच्यामध्ये विष कालवणारे सरसावून पुढे येतात सर. हो ना. नाही पण सर आपण अजून ईमेल आणि ई कॉमर्सशीच ऍडजस्ट होताना आपली मारामार होतीये. तोपर्यंतच आता सायबर क्राईमशी लढा द्यावा लागतोय सर. हो नाही त्याच्याविषयी चालू आहे पण नाही त्या पराशरच्या डबल मनीचा घोटाळा अजून निस्तरला नाहीये सर. पण ते प्रकरण संपायच्या आतच नवीन ई स्कॅम हाताशी आलाय सर. सर आणि ते निस्तरणारे एक्सपर्ट सुद्धा आलेले तिथे. कोण? नाही त्यांचं नाव घ्यायला मला थोडंसं अवघडल्यासारखं होतं कारण बच्चा अजून तो. नाही बंटी नाव आहे सर त्यांचं. ओके सर मी तुम्हाला नंतर फोन केला तर चालेल का? कारण आजकाल काय आहे की हे जे एक्सपर्ट लोक असतात ना ते पर अवर चार्जेस घेतात सर. नाही मी तुम्हाला नंतर नक्की फोन करते सर. ओके बाय. काय मॅडम मी कधी पैशाबद्दल तुमच्याकडे काही बोललोय का? शिकशील बोलायला आणि नंतर पैशाशिवाय काही बोलणार नाहीस. खरं सांगू मॅडम तुम्ही माझी पैशाची भूकच घालवलीत. कमाल आहे. एकही पैसा न देता पण एक वेगळीच ताण लागली ज्ञानाची. माझ्या भरकटणाऱ्या ज्ञानाला हुशारीला तुम्ही एक वेगळीच दिशा दिलीत. खरंच तुमचे उपकार कसे मानू तेच कळत नाहीये मला. कम ऑन बंटी डोंट बी सेंटिमेंटल बी प्रॅक्टिकल. नुकत्याच झालेल्या शेअर ब्रोकरच्या 600 कोटी रुपयांच्या घोटाळ्यामध्ये एका शेअर ब्रोकरचा कोड ब्रेक करायचा आहे आपल्याला. ही त्याची कॉन्फिडेन्शियल फाईल आहे. स्टडी कर आणि मला सांग. किती वेळ लागेल? आजचा दिवस नाही मॅडम. दॅट्स ऑल. एका दिवसात होईल? विशाल पराशरच्याच पॅरलर केस आहे का ती पाहावी लागेल. काही बिझनेस ट्रान्झॅक्शन्स चेक करावे लागतील आणि महत्वाचं म्हणजे काही महत्वाच्या व्यक्तींना गुप्तपणे भेटावं लागेल. ओके गो अहेड. बेस्ट ऑफ लक. थँक्यू मॅडम. येतो. ओके. Yes! Yes! हॅलो हॅलो मॅडम. हा बंटी बोलतोय. मॅडम काम झालंय. येस मॅडम. हॅलो 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 सुधा मी अक्का बोलतेय. अगं आकांक्षाला बरं वाटत नसं झालंय. मी तिला दवाखान्यात घेऊन जाते. तू लवकर ये हा तिकडे.
कुठल्या मॅटर्निटी होम मध्ये? देसाई मॅटर्निटी होम. हे बघा आकांक्षाला खूप त्रास होतोय. मी त्याला लगेच घेऊन जाते. हा तुम्ही जरा जयाला फोन करून कळवा. ठेवू मी फोन? हा जया, मी शरद बोलतोय. अरे अक्काचा फोन होता. ते आकांक्षाला पेन सुरू झालाय आणि अक्का तिला घेऊन देसाई नर्सिंग होम मध्ये निघालीच आहे. तू आणि सुनंदा लवकर या, मी निघतोच आता. हो पोच. हॅलो. हॅलो सुधा. अगं तू घरीच काय करतेस अजून? लवकर निघ. बरं एक आनंदाची बातमी ऐक. आकांक्षाला मुलगा झाला. सुधा ऐकतेस ना? हा अक्का कशी आहे गती? दोघही सुखरूप आहेत, काळजी करू नकोस. आणि हे बघ सगळ्यांना कळव. हा अनु आणि अक्षता कुठे आहेत? अनु नलवत्त्याकडे गेली, मी कळवते तिला. अक्का मी निघते लगेच. बर ठेवू फोन? बंटी अरे 3 तास होऊन गेले. जेवायचं वगैरे आहे की नाही? चल लंच घेऊया. नो थँक्स मॅडम. मी हे काम संपल्याशिवाय लंच नाही घेणार. 1 तास लागेल. तुझं तू बघ बाबा, मला तर भूक लागली. तुम्ही जाऊन या ना मॅडम. ठीक आहे, तुझ्यासाठी लंच पॅक करून आणू? हो चालेल ना. नाही कशाला उगाच. अरे हॅलो. हॅलो. मी अक्षता. तुम्हाला डिस्टर्ब नाही ना केलं? नॉट ॲट ऑल. ठीक आहे, तुम्ही दोघं जण बोला, मी लंच घेऊन येते. अक्षता तू इथे का आलीस? पण ती तसंच कारण आहे म्हणून आले ना, नाहीतर मी येते का कधी इथे? आपल्या सारख्यांच्यात आणखीन एकाची भर पडली. काय? आपल्यासारख्यांच्यात? नाही, मला काही कळलं नाही. आपल्यासारख्यांच्यात म्हणजे अनाथ, ज्यांनी आपल्या जन्मदात्यांना कधी पाहिलेलंही नाहीये. कम ऑन अक्षता, अगं काय वेड्यासारखं बोलतेस? कोण अनाथ? मला जया काका आहे, सुनंदा ताई आहे, तुला 2 बहिणी आहेत, आई आहे, अक्का आहेत, आणि तुझ्या रक्ताच्या नात्याचा बाप शरद काका आहे. तर मी जे बोलणं सोडलं ते तू का उचलून धरतेस? कारण अनाथ मुलांचा प्रश्न तुला आणि मला नातीगोती मिळाल्याने संपत नाही. तो कुणाच्या ना कुणाच्या तरी रूपाने पुन्हा उभा राहतो. आकांक्षाताई बद्दल बोलतेस? तुला माहिती होतं? हो, पण मी आधी तुला बोललो नाही, कारण ते गॉसिप वाटलं असतं.
काय झालं? मुलगा. कॉंग्रॅच्युलेशन्स मावशीबाई. अगं असं तोंड पाडून का बसलीस? जा जाऊन तिचं अभिनंदन कर. बंटी, मी माझं काम संपलं तर येतोच आहे. अरे पण अक्षता चल. बाय. हे बघ, मला सगळं कळतंय. तुझ्या ताईच्या बाबतीत जे काही घडलं ना ते खरोखरच दुर्दैवी होतं. पण आता ती आपल्याला हव्या असलेल्या बाळाची आई झालीये. तिच्या आनंदात तुला सहभागी व्हायलाच हवं. आत्या, पण हे सगळं असं नेहमी आमच्याच बाबतीत का घडतं? आम्हीच इतक्या कमनशिबी का? अगं, जे काही घडतं ना ते आपल्या हातात नसतं. आणि जे काही घडणार आहे ना ह्याची आपल्याला अजिबात कल्पना नसते. पण पुन्हा सारं नव्याने घडवणं संपूर्णपणे आपल्या हातात असतं, नात्यापासून ते नशिबापर्यंत. अनु, तिची आता सुरुवात आहे. तू सुद्धा तुझ्याबाबत नवीन पाऊल उचल. जा जा बेटा. तू आता नुसती अनु नाही आहेस, अनु मावशी झाली आहेस. काय रे, किती वाट बघायला लावतोस? हे अक्षता, अजून 1 मिनिट आहे हा. आणि तू आधी आलीस त्यात माझा काय दोष? हो, तुझा दोष काय? झालं सुरू. माझ्या आधीच्या वाक्यातला एक शब्द घ्यायचा, तो तुझ्या दुसऱ्या वाक्यात कोंबायचा की तुझी आतषबाजी सुरू. आय एम सॉरी. एवढी काय लगेच माघार घ्यायला नको. अरे वा, आज एवढा खुश काय? आज मी खूप खुश आहे. एवढा खुश मी आधी कधीच नव्हतो. तुझा त्या दिवशीचा ड्रेस खूप छान होता. थँक्यू. पण आज तू एवढा खुश काय? तू भेटलीस ना म्हणून. खरं कारण सांग. हे कारण तुला खोटं वाटतंय? नाही, पण अजून काहीतरी कारण आहे. नाही, दुसरं कारण आहेच. मग ते कारण मला सांग. अक्षरा, तुला माहितीये त्या दिवशी मी ह ची भाषा बोलत होतो तेव्हा तू मला सांगितलंस की मरो तो कम्प्युटर, तू माझ्याबरोबर सिनेमाला येतोयस की नाही ते सांग. मी त्यावर तुला सांगितलं की माझं काम पूर्ण झाल्याशिवाय मी येणार नाही. तू पुस्तक वाचता वाचता तशीच झोपून गेलीस. मी ओरडल्यानंतर दचकून तू उठलीस आणि घड्याळात बघून माझ्याशी काही न बोलता तशीच निघून गेलीस. अक्षता, तेव्हा मी फार मोठं काम केलं होतं. विशाल पराशरच्या डबल मनी कंपनीचा मी पासवर्ड ब्रेक केला होता. मी त्याचे प्रिंटआउट्स काढले आणि असिस्टंट कमिशनर ऑफ पोलीसला पाठवले. ते खूप खुश झाले आणि त्यांनी शरद काकांकडून मला पुन्हा बोलावणं पाठवलं आणि मला दुसरा कोड ब्रेक करायला सांगितलं. अक्षता, फक्त 4.5 तासात मी तो कोड सुद्धा ब्रेक केला. कमिशनर ऑफ पोलीसच्या ऑफिसमध्ये कदाचित मला जॉब मिळेल.
अक्षता, पोलीस स्टेशनशी आतापर्यंत माझा टेबला पलीकडून संबंध येत होता, पण माझ्या हुशारीची कदर असणाऱ्या असिस्टंट कमिशनर ऑफ पोलीस आणि शरद काका यांच्यामुळे आता टेबला अलीकडून माझा गुन्हेगारी जगताशी संबंध येणार आहे. मला तुझ्याबद्दल ही खात्री नेहमीच होती, हा विश्वास होताच मला. म्हणूनच जया काका, नंदा मावशी कितीही तुझ्या विरोधात बोलले तरी तू अशी काहीतरी अभिमानाची बातमी मला येऊन सांगशील हे मला नेहमीच माहिती होतं. बस बस, एवढा मस्का मारायला नको आहे. नाही नाही, तू आज मला मस्का नाही ना मारलास तरी सुद्धा आजचं बिल मीच भरणार आहे. तुला हवं असेल तर आपण सिनेमाला सुद्धा जाऊया. नाही नको, आज तेवढा वेळ नाहीये. आई उगीच काळजी करेल आणि बाहेरून तिला फोन करून सांगायचं की मी पिक्चरला चालली आहे, हे बरं सुद्धा दिसणार नाही. दॅट्स लाईक अ गुड गर्ल. थँक्स. अक्षता, माझ्या मेहनतीची, सन्मार्गाने कमावलेली ही कमाई अरे यार, हात तो मिलाव. हे असं हात मिळवतात? आय एम सॉरी. बट आय एम थँकफुल. काय म्हणतोय बंटी? एकदम मजेत. पण तुला कसं कळलं मी बंटीला भेटून आले? लिफाफा बघितला ना की त्या पत्रातला मजकूर लगेच कळतो. अगं, माणसाच्या चेहऱ्यावरून कळतं तो माणूस कुठे जाऊन आलाय ते. गुलाबी पाकिटातून का कधी कोणी क्षेम कुशल विचारणारं पत्र पाठवतं? हे बघ, बंटीनी घड्याळ गिफ्ट दिलं मला आणि त्यांनी यावेळेला सांगितलंय, सुधा मावशीला सांग हे घड्याळ जप्त करू नकोस. हे माझ्या सन्मार्गाने मिळवलेल्या पैशाचे. हो का? असा निरोप पाठवलाय हो लबाडानं. बघू तरी. वा, छान आहे. काही म्हणा, पण बंटीची आवड एकदम फर्स्ट क्लास आहे. खूपच छान आहे. पण चिंगू, हे घड्याळ वेळेचं प्रतिनिधित्व करतं आणि आयुष्यात वेळेला खूप महत्व आहे. एकदा का एखादी वेळ निघून गेली ना की बाकी सगळं व्यर्थ असतं. एक वेळ आपण घड्याळाचे काटे मागे पुढे करू शकतो, पण गेलेला काळ मागे परत आणू शकत नाही. अगं, काय झालं तुला? एकदम चावी दिल्यासारखी काय बोलतेस? वेळच्या वेळी बोललंच पाहिजे. बंटी सांगत होता त्याला पार्ट टाइम जॉब लागलाय एसीपीच्या ऑफिसमध्ये. त्याच पगाराचं आहे का घड्याळ? हॅ, अजून महिना कुठे झालाय? आधी त्यांनी कसलं तरी काम केलं होतं ना, त्याचे 1000 रुपये मिळाले त्याला. एवढं कसलं काम केलं? मला फार काही ते कम्प्युटर मधलं कळत नाही, पण त्यांनी कुठल्या तरी कंपनीचा पासवर्ड ब्रेक केला होता. म्हणजे? ते त्यालाच विचार. छान. म्हणजे तू फक्त घड्याळ उकरणार त्याच्याकडनं, बस. बाबांचे आभार मानत होता, त्यांच्यामुळेच कम्प्युटरची गोडी लागली असं म्हणाला. खूप स्तुती करत होता बाबांची. हो, आणि सुनंदानं, जयानं त्याच्यासाठी एवढे कष्ट उपसले, एवढं प्रेम केलं त्याच्यावर, त्याचं काहीच नाही. असं नाही ग, त्याचं त्यांच्यावरही खूप प्रेम आहे. हो का? बरीच बाजू घेतेस बंटीची. कोण लागतो का बंटी तुझा? हा? ए चिंगू, अगं काय? आकांक्षा, मी आलोय याचा आनंद नाही झाला तुला? राग आवरलाय मी. राग? माझ्याबद्दल? तुझ्या वेगळ्या अपेक्षा दिसत आहेत माझ्याकडून. आज बरा वेळ मिळाला रे तुला. आकांक्षा, मला कळल्यावर मी लगेच आलोय. तुझा मुलगा कसा आहे? हाही माझाच आहे की. तो शिरोडकर आहे. हा शिरोडकर नाहीये. विरू, प्लीज, नो मोर डिस्कशन. सांग ना,
प्रीतीचा मुलगा कसा आहे? मी अजून पाहिला नाही. खरं सांगतोस? का? वीरू, अरे तू मला झिडकारलास हेही मी एक वेळ समजू शकते, पण जो मुलगा तुझं नाव लावणार आहे त्याला बघायलाही जावं असं वाटत नाही तुला? कमाल आहे रे तुझी. माणूस आहेस का कोण आहेस तू? आकांक्षा, मला 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 प्रीतीबद्दल प्रेम वाटत नाही. अरे पण मग प्रीतीच्या पोटी जन्म घेणाऱ्या त्या बाळाचं काय? तो एक अपघात होता. मला लाज वाटते रे, तू माझा मित्र होतास याची. काय बोलतोस तू वीरू? तुला लाज नाही वाटत? अरे तुझं लग्न झालेलं असतानाही मी तुझ्या सहवासात होते, पण कधीही माझ्या मनात तुझ्या बायकोबद्दल राग नव्हता. असलीच तर असूया होती. अरे जिनी तुला वेळोवेळी सावरलं, तुला आधार दिला, तिच्याबद्दल तुझा हा दृष्टिकोन आहे? चालता हो इथून वीरू, प्लीज. अगं पण एक शब्द बोलू नकोस. समजा तुझं प्रीतीवर प्रेम नसलं, पण त्यात त्या बाळाचा काय दोष? जा वीरू, त्या बाळाला बघायला जा. प्रीतीला खूप आनंद होईल अरे तुझ्या जाण्याने. स्वागत करण्याऐवजी तुम्हाला घालवतेस. मला खात्री आहे. मला नाही वाटत. वीरू, तू प्लीज इथून जा, नाही तर मला इथे कोणाला तरी बोलवायला लागेल तुला घालवायला.